गणपती उत्सव आला की बाप्पांची नवनवीन गाणी येत असतात. गणेश उत्सव हा बाप्पांच्या गाण्यांशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. असंच एक बाप्पाचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. ते म्हणजे पार्वती नंदना. या गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी भूमिका साकारली आहे. या निमित्ताने झी24 ऑफिसमध्ये त्या आल्या आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. वंदनाताई, झी24 तुमचं स्वागत आहे आणि गणेश उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं एक नवीन गाणं येत आहे की पार्वती नंदना, याविषयी तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली ते रिलीज झालं आहे. मला एक गणपतीविषयी प्रत्येकाच्याच मनात आदर असतो, भक्तिभाव असतो, मित्र असतो गणपती. आणि गणेशाची अनेक रूपं आहेत जी लोकांच्या मनात कायम असतात. आणि गणपतीचं गाणं गणपती उत्सवात रिलीज होणारं मला गाण्याचा संधी मिळाली, ह्यातच मला खूप आनंद झाला. आणि ह्यात माझा आजी नातवाचा रोल आहे. म्हणजे मी आजी आणि ज्यांनी गाणं गायलं आहे मुलगा छोटा, तो माझा नातू झाला आहे. तर आजी आणि नातवाचाही संबंध, आजी कशी संस्कार घडवते त्याच्यावर, किंवा त्याला गणपतीचा दिसतो आणि तो भयंकर गणेश भक्त असल्यामुळे त्याला कुठेही येता येता झोपेतनं उठला तरी गणपती समोर आपल्या उभा आहे. आणि हे खरं आहे त्याच्या बाबतीत. हां, त्या भयंकर तो गणेश भक्त आहे. त्यामुळे आत्ता ह्या जमान्यात लहान मुलाला गणपतीची एवढी ओढ आहे, प्रेम आहे, भक्तिभाव आहे, त्याला स्वप्नात येतो, त्याच्या समोर उभा आहे असं वाटतं. अशात मी आजी त्याला कशी सगळं करायला मदत करते, त्याच्यावर आणखी संस्कार काय असतात ते. त्यामुळे ते गाणं आजी नाताचं इतकं गोड, मुळात लिहिलं आहे पण छान. आणि माझा म्हणजे मला जो आवाज मिळाला आहे तो उत्तरा केळकरचा आहे. तर ती तर लिजेंडरीच आहे गणपतीच्या गाण्यांविषयी सुद्धा. त्यामुळे तिचा आवाज आणि माझा आवाज तसा बराचसा, आता माझ्या आवाजात सूट होणारा तिचा आवाज असल्यामुळे, तिच्या आवाजात सूट होणारा माझा आवाज असल्यामुळे मला खूप मजा आली हे गाणं गाताना. नाही तर मी लता मंगेशकर माझ्यासाठी गायले असते तर माझा तो स्वरच नाही आहे. त्यामुळे मला खूप कम्फर्टेबल होते मी शूट करताना. आणि खूप छान घरगुती असं हे गाणं झालं आहे. मुळात आजी आपल्या मुलावर संस्कार करते आणि गणपतीचं सबंध बॅकड्रॉप आहे. गणपतीची तयारी आपण कशी करतो, गणपतीला आणायला जाताना आधी पाटाची पूजा करतो आणि मग तो मोठ्यांच्या हातात देतो आणि पुरुष सगळे गणपती आणायला जातात, मूर्ती आणायला जातात. तर ही सगळी प्रोसेस पण दाखवली आहे. मुलगा झोपेतनं उठतो आणि त्याला गणपतीचं उभा आहे असं वाटतं गणपती, आणि मग तो त्याला शोधत जातो कुठे कुठे कुठे. आणि तसं छान खेळीमेळीच्या वातावरणात एकूणच संस्कार किंवा गणपती घरी आल्यावर त्याची कशी आरास करायची, कशी पूजा करायची, ह्याचं एक छोटंसं गाणं छान लिहिलं आहे आणि छान प्रदर्शित केलं आहे. दिग्दर्शन पण छान आहे. आणि उत्तरा त्यांनी ऑफकोर्स गायलं आहे. तो मुलगा छोटा जो 8 वर्षाचा आहे त्यांनी पण छान गायलं आहे ते. नक्कीच तुम्ही उत्तम अभिनेत्री तर आहातच, पण उत्तम गायिका पण आहात. तर 4 ओळी गाण्याच्या गावात त्यातलं खरं तर मुलाचे जे शब्द आहेत ना तेच मला खूप आवडले. तुझे कान मोठे मोठे, तुझे डोळे छोटे छोटे, बाप्पा तू गोजिरा दिसतो. आणि त्याचं सगळ्यांनी म्हणण्याचं आहे, बाप्पा मोरया मोरया. प्रत्येकाला असं ताल धरून त्याच्यावरती गावंसं वाटतं. तर ते इतकं गोड आहे, सगळा माहोल पण तो गोड आहे, गाणंही छान आहे. आणि ते लोकांनी घराघरात वाजवावं अशी खूप अपेक्षा होती. थोडंसं डिले झालं आहे मला वाटतं हे रिलीज व्हायला, पण आत्तासुद्धा त्याला खूप लाईक्स आले आहेत. आणि तसा मला वाटतं प्रचार भरपूर झाला आहे ह्या गाण्याचा. त्यामुळे लोकांना विनंती आहे की बघा. आणि बाप्पा हा आपला नुसता देव नसतो, म्हणून आपण गणपती बाप्पा म्हणतो, अरे म्हणतो बाप्पाला. ह्या बाप्पाला आपण हावजाव नाही करत, कारण तो आपला मित्र पण असतो. त्याचे मला असं वाटतं की त्याचे मोठे कान काय आहेत, कारण प्रत्येकाची गाऱ्हाणी, प्रत्येकाचं काहीतरी मागणं तो आपल्या कानात साठवून घेतो आणि मग ठरवतो की कोणाला काय द्यायचं. त्यामुळे त्याचे कान मोठे आहेत, डोळे बारीक आहेत, कारण त्याला जे चांगलं आहे तेच बघायचं आहे. असं मला माझं बाप्पाचं, पण मी त्याला गणूच म्हणते. तो गणू माझा मित्र आहे. आणि अशा माझ्या मित्राच्या साठी मला गाणं म्हणायला मिळालं याचा मला खूप अभिमान आहे. आणि आजीची भूमिका ही फार गोड असते ना. हां, आणि ती करणं मला फार सोपं गेलं, कारण मी स्वतः आजी झाली आहे आणि माझा नातू पण आता 10 वर्षाचा झाला. पण त्यालाही मी ते गाणं शिकवलं. तो गणपतीचे, तो आता इथे नसतो, बाहेरच असतो, पण सगळी गणपतीची पूजा करतो. ते गाणं म्हणतो, ओम गम गणपती नमो नमः, ते पण माहिती आहे, सिद्धिविनायक नमो नमः. ते अगदी देवासमोर डोळे मिटून म्हणतो, घंटा वाजवतो. तर हे संस्कार सगळीकडे पसरले आहेत.
आणि आपल्याच देशात नाही तर परदेशात सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात सुंदर सुंदर मूर्ती घडवतात, त्यांचं विसर्जन करतात, चांगले सांस्कृतिक कार्यक्रम करतात आणि लोकांचं मनोरंजनही आणि त्यातून विचारही मांडत असतात. तर घरोघरी येणारा हा गणपती उत्सवाचा सण म्हणजे लोक वाट बघत असतात वर्षभर की कधी बाप्पा येतो आहे. एक वेगळंच उत्साहाचं वातावरण असतं. दहीहंडी कशी एका दिवसापुरती नंतर तरुणाईची आहे, पण हे गणपतीचं रूप हे सगळ्यांचं आहे, कुटुंबाचं आहे, सार्वजनिक तर केलेलंच आहे आणि टिळकांनी सार्वजनिक केल्यापासून त्याचं रूप आणखी मोठं झालं आहे. पण कुटुंबात मी आता कोकणात फिरत होते ना, एवढे मोठे मोठे गणपती घरात आहेत. हे छोटंसं घर पण गणपती एवढा मोठा. म्हणजे त्यांना असं वाटतं की हा 10 दिवस आणि बायका अशा नटून थटून सगळ्या फिरत होत्या, प्रसाद देत होत्या. मी खूप घरात फिरले, अलिबागला गेले तेव्हा आणि फार बरं वाटलं की इतकं सुंदर आरास केली होती आणि त्याच्यात किती छान आनंदात हे 10 दिवस लोक घालवतात, लोक येतात. आपण दिवाळीत पण हल्ली एवढे जात नाही एकमेकांकडे, पण गणपती म्हटलं की प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ लागते आणि आपल्या घरचा गणपती बसावा असं वाटतो. आणि ह्याच्यासाठी मला ही संधी मिळाली, त्यामुळे मी गणपती बाप्पाचे खूप आभार मानते. गणेश उत्सवात तुम्ही खूप दौरे केले आहेत असं ऐकलंय, तर त्याविषयी काही आठवणी आहेत का तुमच्या? खूप आहेत चांगल्या गमतीशीर अशा खूप आठवणी आहेत. पूर्वी तर गणपतीत मोठे मोठे महोत्सव व्हायचे 10 दिवसाचे. त्यात काही नाटकं, संगीत, नाट्यसंगीत, सुगम संगीत. आता कसं DJवरती डान्स वगैरे. तर पण ते जे वर्ष आम्ही घालवली ना, तर फक्त एक मला आठवतं, आम्ही कुठेतरी एका लोणावळ्याला कुठल्या तरी पेंटची कंपनी होती आणि तिथे आम्ही प्रयोग करत होतो. तर इतके लोक समोर गप्पा मारत होते आणि ते काय आहे, तो उत्साहाचं वातावरण असतं ना, त्यांना नाटक बघण्याचं असतं. पण पुढे सगळी मुलं बसलेली असतात, ते जायचे, शेजारीच गणपती होता आणि बाकी सगळे बाजूने स्टॉल्स लावले होते त्यांनी मुलांना खेळण्याचे. रिंग फेकणं, बाण मारणं, फुगे फोडणं वगैरे असे, तलावातला मासा उचलणं. आता असं करून आमचा शेवटचा स्टॉल आमचा होता स्टेजवरचा प्रयोगाचा. तर आणि ते प्रसाद घेऊन आला की मुलं सगळी समोर यायची, अयो तुला एवढा मिळाला, मला काही एवढं. मग ते उठून जायचे गणपतीच्या समोर, बाप्पा मला पण दे. मग ते गुरुजी त्यांना ते अशा सगळ्या वातावरणात आम्ही आपला प्रयोग करायचा. पण ते उत्साहाचं वातावरण असतं, आपण समजून चालायचं. असे खूप प्रयोग केले आहेत गणपती उत्सवात. एकदा फक्त मी त्या गणपतीच्या कानात सांगितलं की तुझा कान मोठा आहे माझा ऐक. मोठ्या कानाला मी खडा लावला की आता गणपतीत प्रयोग नको करायला, कारण हळूहळू खूप रूप बदलत गेलं. DJ सुरू झाल्यावर ना हे सांस्कृतिक कार्यक्रम कमी झाले. पण अजूनही मराठी माणसाच्या मनात गणपतीविषयी प्रेम, संस्कार, आदर, मित्रत्वाची भावना, श्रद्धा, भक्ती सगळं आहे. आणि माझी आई, आमची सगळीच कुटुंब आमचं खूप गणेश भक्त. त्यामुळे आम्ही पण वेगवेगळे गणपती लहानपणापासून करत आलो. गणपतीच्या मागची आरास पण करत आलो. मला आठवतं अपोलो पहिलं यान गेलो होतं तेव्हा आम्ही अपोलो यान तयार केलं होतं आणि त्याच्यात गणपतीला बसवलं होतं. ते असं लेटेस्ट जे असतात त्या सगळ्या करतो. आता नशीब कोणी द्रोणावर गणपतीला बसवलेलं नाही. म्हणजे पूर्वीचा जो गणपती उत्सव होता तो एकदम गावाकडचा माहोल असायचा. आत्ताचा गणपती उत्सव तसा नाही वाटत. तर त्यात काय फरक वाटतो? त्यात फरक म्हणजे फक्त लोक काय आहे, आनंद व्यक्त करण्याच्या मार्ग फार वेगवेगळे झालेत. बघण्यात, ऐकण्यात जो आनंद मिळायचा ना, साठवण्यात जो आनंद मिळायचा, तो आता नुसताच झगमगाट, लाईट्स आणि त्याच्यामागे वाजणारी गाणी आणि त्याच्यासाठी समोर ताल धरून कसंही धांगडधिंगा करणारे. आता मी एक बातमीत बघितलं की कुठेतरी तमाशा पण चालला होता. तर असं नका करू, विभत्स आणि असं काही करू नका ज्यानं आपण आपल्याच प्रतिमेला धक्का देतो आहे किंवा त्याला बघायला लावतो आहे. हे कारण बाप्पा हा असतो ना, त्याचे डोळे उघडे असतात, तो बघत असतो काय चाललं आहे, तेव्हा त्याचं वाईट वाटतं मला. तेव्हा ते म्हणजे मला असं वाटतं की टिळकांना सुद्धा वाईट वाटत तर आपण सुरू केलेल्या गणपतीचं हे रूप बघायला मिळतं. पण अजूनही बऱ्याचशा ठिकाणी, आता मी नॉर्वेला होते मागच्या वर्षी, इतकी सुंदर गणपतीची आराधना आणि प्रार्थना आणि सगळे लेझिम आणि ढोल सगळे वाजवत. मी ते इकडनं घेऊन प्रत्येकजण धोतर नेसून, बायका सगळ्या नऊवारी नेसून, खूप म्हणजे बाहेरच्या देशात जास्त उत्साहाने आणि संस्कारपूर्वक जी परंपरेने आलेले आहे त्या पद्धतीने खूप गणपती साजरे करतात.
त्यामुळे मराठी माणूस कुठेही गेला तरी तो गणपतीचा वेळ आहे आणि ह्या उत्सवाचा वेळ आहे. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि तुमच्या गाण्याला पण खूप खूप शुभेच्छा आहे. तुम्ही ऐकू आहे गाणं सगळ्यांना. चालेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोरया मोरया रे बाप्पा मोरया 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 रे असं गोड गाणं आहे. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनवणेसह मी भावना लोखंडे, झी 24 तास, मुंबई.